जय गुरु. जय गुरु. नमस्ते सर. जय गुरु. काल दुसऱ्या वर्गाचे जे शिक्षक आहेत दिलीप चौसाळकर त्यांनी काही गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका गेल्या काही वर्षातल्या पाठवल्यात त्या बघितल्यात का? हो, पाहिल्या सगळ्यांनी हो, पाहिली. बघितलं. मी एकच पाहिली फक्त. बर, ठीक आहे. पण म्हणजे त्यांनी बऱ्याच आहेत का? पाठवलेले आहेत, तीन चार तरी आहेत असं मला वाटतंय. मी पण तीन पूर्ण नाही आहेत. बघितले. तीन आहेत. हा, पण म्हणजे आता तुम्हाला एक साधारणतः कल्पना येईल की गेल्या वर्षी काय काय विचारलं होतं. हो. हं. कारण की सरांच्या मते साधारणतः 15 तारीख ते 21 तारीखच्या मध्ये आपला अभ्यासक्रम संपावा अशी अपेक्षा आहे सरांची. त्यामुळे परीक्षाही त्याच वेळेला होईल, म्हणजे त्या आठवड्याच्या शेवटी जो कोण शनिवार रविवार येईल त्यावेळेला. अच्छा. चालेल. आणि मागच्या सारखंच असणार आहे, म्हणजे ते पेपर पाठवणार. काही फरक नाही पडणार त्याच्यात. आणि ह्या वेळेला आम्ही असा विचार चाललाय की प्रत्येकाने मागण्यापेक्षा अ, अ, आम्ही एक पोल टाकणार आहोत. म्हणजे आम्हाला कल्पना येईल की कोण कोण परीक्षेला बसणार आहे ते. हम्म. शेवट अभ्यासक्रम जसा शेवट पूर्ण होत मागच्या जाईल. वेळी विचारलं होतं मला वाटतं तुम्ही तसं. हो, पण म्हणजे त्यावेळेला असं झालं होतं ना की तुम्ही दिलीपजींना कळवत होतात ना की मला पाठवा, मला पाठवा. हो. हा. हा, तर ते खूपच मेसेजिंग होतं. त्याची गरज नाही. जे लोक म्हणतील त्यांना एक पाठवून देता येईल, म्हणजे सरसकट. आणि तुम्ही नाहीतरी अमेरिकेतले लोक किंवा उत्तर अमेरिका खंडातले लोक आपण सगळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून देतो. बरोबर. हा. आपण त्या अपर्णाताईंनी मागच्या वेळी आम्हाला बरीच मदत केली होती. ते पीडीएफ वगैरे काहीतरी भानगड ती मला अजून आलीच नाहीये, बघितलीच नाही मी पुन्हा. अपर्णाताईंनी नाही मला नाही, कळलं. हरकत नाही. त्यांनी व्हॉलंटिअर केलं होतं की मी मदत करीन तुम्हाला, आणि मी त्या बाबा बिंदास हो. त्यांच्याकडेच पाठवून दिलं होतं. तुम्ही काय पाठवून हम्म. दिलं होतं? ती प्रश्नपत्रिका जी होती त्याची पीडीएफ करून पाठवायची होती ना. हा, उत्तर तर पत्रिकेचे. तर ते मला नाही, मला काही माहितच नाही त्यातलं. मग तुम्ही फोटो पाठवले होते का? नाही, मी त्यांच्याचकडे पाठवलं होतं, जे जे मी लिहिलं त्यांनी करून पाठवलं पुढे मी. तर त्यांनी फोटो पाठवलेले त्याचे पीडीएफ करून मी सांगितलेलं, कारण ते टेक्निकल गोष्टी काही काहींना जमणार नाहीत, तर मी करीन हा, मदत बर बर म्हणून. बर 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 असं. बर. हा. ओके ओके ओके. आणि त्याच्या आधी मी पेपर माझा सबमिट केलेला, म्हणजे त्यामुळे तसंही म्हणजे लगेचच केलेला तेही काय म्हणतात त्याला. त्याच्यानंतर मग मी त्यांना फक्त निशिगंधाताईंनीच पाठवलेलं, बाकी सगळ्यांनी आपापलं केलं होतं. बाकीचे पण शिकले असतील हो, निशिगंधाताई माझ्यासारखी काहीच गणंगमीच. नाही 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 काहीच नाही नाही असं नाही काही नाही, नाही. तुम्ही असं असं समजू काही नाही. नका. निशिगंधाताई, हं. तुम्हाला आधीच्या बॅच मध्ये उषाताई महाजन म्हणून सरांच्या कोविडच्या बॅच आहेत, म्हणजे माझ्याही आधीची बॅच. त्याही त्या मानाने कम्प्युटर साहवी नाही आहेत, पण त्या नाही बाई प्रचंड विद्वान आहेत. ओके. त्यामुळे तुम्हाला यातलं ज्ञान नाहीये याचा अजिबात वैषम्य बाळगू नका. आणि अगदीच बिनधास्तच सगळ्या ग्रुपमधल्या सगळ्यांनाच सांगते मी की काहीच हरकत नाही, मला पाठवली आणि मी बर. करून देईन, काही प्रॉब्लेम हा. असं म्हटल्या बरोबर आम्ही शिकायचं बंद झालं पण.
हा, नाही, चला कोणीतरी आपल्या वतीने काम करताय ना. हो. बस. हा. आणि म्हणजे मी तर उलट म्हणेन की आपल्या उत्तर अमेरिका खंडातले इतर कोण आता बघा ना, विशाखाताई तुम्ही याच खंडामध्ये आहात बरोबर? हो हो, मी हा, US मध्ये. अजून कोण आहे आपल्या बरोबर याच खंडामध्ये? नाही, माझ्या मते फक्त तुम्हीच आहात मग. नाही, कपिलजी आणि रुपालीजी पण आहेत, दोघही जण. मी मी पण आहे, अमेरिकेलाच आहे, पण हो आहे ना. अरे हो, साऊथला. विजयाताई बिरादर पण आहेत, मोहिनीताई पण आहेत, दुरुक्कर. बरेच हो जण. मग हो निशिगंधाताई, पुढच्या वेळेला तुम्हाला गरज लागली तर आपण आपल्या उत्तर अमेरिकन खंडामधल्या लोकांना त्रास देऊया. हो हो हो, अगदी. हा हो, काही हा, हरकत नाही. मदत करता येईल, काहीच प्रॉब्लेम नाही. करेक्ट, एक्झॅक्टली. हो हो, अगदी अगदी. आम्हाला सांगितलं तर आम्ही करू. हा सर. आणि सर पण कसं माझं तर मी अजून एक्झाम पर्यंत पोहोचलेच नाहीये. माझं सुरुवातच नीट झालेली नाहीये. बरं ठीक आहे ना, हरकत नाही. पण म्हणजे आता जसं निशिगंधाताई म्हणल्या की नाही, PDF बनवायला मला जमल्या नाहीत, तर जमलं नाही म्हणजे आम्ही प्रयत्नच नाही केला. ठीक आपण आहे. आता हे करणार आहेत म्हटल्यावर बिनधास्त काही संकोच न करता त्यांच्याकडे पाठवून दिलं. बर, मग ह्या वेळेला प्रयत्न करा हो आणि हो, फसलात नक्की नक्की तर आपल्याला नक्की. आता आहेतच आपले स्वयंसेवक तयार आहेतच, हो रुपालीजींनी हो, पण चालेल चालेल. सांगितलंय. हं? चालेल. हा, काल आता मी आपण पाठ पाठ 9 स्लाइड 7वी आपली चालली होती आणि माझ्या मते चौथं वाक्य आपण बघत होतो बरोबर. आणि त्याच्यामध्ये शेवट वैजयंतीताई जोशींनी केला होता वाक्य, बरोबर वैजयंतीताई? दिसतंय का माझं स्क्रीन? हो, दिसतंय. हा, आणि हो सर. वैजयंतीताई आल्यात? स्क्रीन दिसतोय. हं? वैजयंतीताई आहेत का? बर, सीमाताई सोनसळे आहेत? नाही, त्याही नाही आहेत. बर, मग मी विद्याताई तेंडोलकरांना विचारतो. नाही आहे मी, माझं काय म्यूट अनम्यूटच होत नाही. आम्हाला ऐकू आलं आता श्रीमताई. हा. तर हो तुम्हाला आठवतं ना, आपलं बडे घरों में कई दरवाजे होते मध्ये मी बहुनी आणि अनेकानी याच्यामधलं तुम्हाला हा बरोबर सांगितलं आहे. होतं हो बरोबर. हो. हो. आणि त्यावेळेला वैजयंतीताई जोशी करत होत्या. आता ह्या वेळेला मी वैजयंतीताईंच्या पुढे विद्याताई तेंडोलकर आहेत, त्यांना आपण विचारूया. कारण की माझ्या असं लक्षात आलं की आपण जेव्हा एखाद्या दिवसाच्या शेवटाला पोहोचतो त्यावेळेला दुसऱ्या दिवशी सुरू केलं की परत उरलेले विद्यार्थी माझ्याकडनं राहून जातात आणि छाया कवडे ताई ज्या आहेत हो हो त्यांच्याकडे हो आपण सर. जातो. त्यामुळे इतरांना अ, वर्गामध्ये करून दाखवायची, बोलायची संधी कमी मिळते असं माझ्या लक्षात यायला लागलंय. हा, तर मग आता आज आपण हो सुरुवात सर. विद्याताई तेंडोलकरांपासून करायची आहे. आल्यात ना विद्याताई? नाही दिसत आहेत मग. नाही. बर ठीक आहे, हरकत नाही. मग एकदम आता कपिलजी आहेत. आणि कल्पनाताई उबाळे तुम्हाला दिसल्या का हो बराच दिवस झाले? नाही सर. हा, कारण की त्या प्रवासाला जाणार होत्या एवढं कळलं होतं मला. नंतर एकदा म्हणलं होतं माझी काहीतरी वैद्यकीय अडचण आहे, हेही कळलं होतं. हा, मला हा. वाटतं त्यांनी मेसेज केला होता की त्या ही परीक्षा झाल्यानंतर अटेंड करतील म्हणून आता. हो बर, म्हणजे असं एवढं मला आहे का? हा, वाटतं. कारण की मी त्यांना केला होता की आमच्याकडून काही मदत पाहिजे का तुम्हाला शिकण्यामध्ये. पण हरकत नाही, त्यांना जर का जमत नसेल पण आणि ते रेकॉर्डिंग बघूनच परीक्षा देत असतील तरी हरकत नाही. चालेल, मग आता आपण एकदम कपिलजींकडे जाऊयात मग. ते तिथे काय करतात? आपण इथे होतो ना, द स्टुडंट्स. ते चौथं केलं ना वाक्य पण. होतं. तिसरं चौथं आसनावर चौथं. हा, नक्की. आसनावर खुशा. हम्म. चौथं वाक्य चाललंय कपिलजी. हो हो, आसनांवर शिष्य बसतात. हम्म. आता अं, उजवीकडे बघू नका, हिरव्या अक्षरांमध्ये फक्त निळ्यावर लक्ष द्या. शिष्याः हा, उपविशन्ति, म्हणजे शिष्य बसतात. आणि आसनेषु
बहुवचन सप्तमी आसनेषु अं, शिष्याः उपविशन्ति. हा, तर ते आता हे बघा, हे पण चुकलेलं आहे. उपविश्यन्ति वगैरे केलेलं आहे ते. उप एकतर भविष्यकाळ नाहीये, कारण की बसतील असं म्हणत नाही होत आपण, बरोबर. उप हो, हा, म्हणजे याचा अर्थ ते उपविशन्ति पाहिजे. उपविशन्ति. ओके. आणि आसनांवर म्हणजे आसनेषु. शिष्य अनेक आहेत म्हणून छात्राः किंवा शिष्याः दोन्ही चालेल. ओके. हा, ठीक आहे. पुढे रुपालीजी आहेत. ते तेथे काय करतात? ते म्हणजे ते. तत्र किम कुर्वन्ति. बरोबर आहे, ते तत्र किम कुर्वन्ति. बरोबर आहे, अगदी बरोबर. ते भोजन करतात. हम्म. ते कुर्वन्ति आणि भोजनम. ते हा भोजनम कुर्वन्ति. हा, आता इथे भोजनम कुर्वन्ति आणि जर का ते खातात असं असतं तर काय केलं असतं? खाद्यन्ति खादिष्यन्ति. खादिष्यति. खादिष्यन्ति. शन्ति, कारण की ते आहे ना, अनेक हा. वचनी आहे ना. हो. हा, पण खादिष्यन्ति वर्तमान काळ आहे का? मग त्याचा भविष्यकाळ काय होतो? तो वेगळा नंतर आपण करूयात, कारण की तो 10व्या गणातला बरं. हा धातू आहे. चालेल. सत्व कोण आहेत आता? रुपालीजी इतकाच झाल्या का? नाही, आता विशाखाताई झाल्या होत्या. हो. हा, मग आता पुढे आहेत सुकेशाताई आल्यात. नाही दिसत आहेत. बर, मोहिनीताई आल्यात, मला माहिती आहे आता, कारण की त्या बोलल्या. हो सर. हा, घ्या 7वं वाक्य मोहिनीताई. तुम्ही भोजनम म्हणजे भोजनम करीत ना काय? हम्म. किम भोजनम न करिष्यशी असं होईल का? नाही, हे बघा, आता तुम्ही म्हणजे अनेक वचनी आहे, बरोबर, हा बहुवचनी आहे, हा त्याचे म्हणजे मग त्वम तर वापरून चालायचं नाही. हा म्हणजे त्वमचं अनेक वचन आपल्याला आता वापरायचं. ते झालं युयम. युयम. हो, भोजन हे कर्म आहे, भोजनम म्हणजे ते द्वितीयेत गेलं. भोजनम भोजनम नाहीला न झालं, न हा नाही आणि न युयम असलं की कुरुथ होतं. कुरुथ होतं, म्हणजे ते करोमि कुर्वः कुर्मः करोषि कुरुथः कुरुथ करोति कुरुतः कुर्वन्ति. बरोबर. कुर्वन्ति. इथे बघा, कुर्वन्ति इथे येऊन गेला आपल्याला आत्ताच. हो कपिलजींनी ते वाक्य केलं होतं त्याच्यात. हो हो. नाही, कपिलजींनी नंतर कोण केलं होतं? रुपालीजींनी केलं होतं. आणि तुम्हीसाठी युयम वापरलेलं आहे, बरोबर, आणि न कुरुथ न साठी नाही साठी नच यूज केलाय, पण काय साठी कुरुथ किम वापरलेलं आहे. किम 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 का किमचं काय कुरुथ. नाही, काय साठी किम आणि करीत साठी कुरुथ. करीत साठी कुरुथ. ओके, ठीक आहे. तुम्ही इंग्लिश मधनं पण वाक्य बघा ना. डू यू नॉट टेक युअर मील. युअर मेल. बरोबर, म्हणजे हो. तुमच्या जास्त लक्षात येईल. ठीक आहे. आणि मग नंतर आहेत विजयाताई आल्यात का आज? तुमचं मोहिनीताई, तुम्ही विजयाताईंशी बोलता का? कारण की तुम्ही दोघींनी ठरवलं होतं ना एकत्र आपण करूयात थोडस हो अभ्यास. सर, मी ते नंबर तुम्हाला मागितला होता विजयताईंचा, आणि कारण की तिथे नंबर तो त्या नावाने सेव्ह नाहीये, तर मी प्रयत्न केला की ग्रुप करू, पण मी म्हटलं होतं तुम्हाला की मला त्यांचा वेगळा नंबर पाठवा, तर अरे तुम्ही बापरे, म्हटले हो, पण तुम्ही मग मला पाठवला नाही. नाही, मग मी विसरलो बरं का, आणि त्याबद्दल माफी करा.
माफ नाही करा. काही प्रॉब्लेम नाही नाही. खरंच म्हणजे पूर्ण विसरून गेलो मग मी त्यामुळे तुम्हाला मग जे काही पाठवायचं. ग्रुप केला नाही आणि मग तसं काही बोलणंच झालं नाही. बर हा अच्छा मी म्हणजे तो सेव्ह केलाय म्हणून मला ते दिसतंय पण तो तुम्हाला ते सेव्ह हा सर, करताना दिसत बाकी नसणार आहे. सर्वांचे नंबर्स, मोस्ट ऑफ द नंबर्स फक्त नंबर्सच दिले आहेत, त्यामुळे असं कळत नाही की कुठला नाव कोणाचं आहे. म्हणजे ज्यांनी सेव्ह केलेले आहे त्यांची नावं दिसतात आहे, पण मला ते दुसरी नंबर्सचे नाव नाही दिसले. बर ठीक आहे मी नक्की तुमच्या बरोबर शेअर करतो. ठीक आहे. हो सर. हो सर. की माझा अशी समजत होती की तुम्ही ऑलरेडी दोघी जणी मिळून अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे असेल झालं तरी हरकत नाही. नाही सर, अजूनपर्यंत तसं काही झालं नाही. मी असं वेगळी माझे बघितले, पण ते अजून सुरुवात केलेली नाहीये आणि कदाचित मी पण इतक्यात फार केलेलं नाही. आता जसं माझं आता स्कूल संपणार आहे त्यानंतरही मलाही भरपूर फोकस करता येईल. मी तुम्हाला आत्ता लगेच पाठवून दिलाय कारण की ती हो दिसतंय मला. हो हा दिसतंय. चालेल पुढे जाऊ आपण. हा धन्यवाद. हो. ओके. हा. आणि माफ करा उशीर केल्याबद्दल. अ, नाही सर, आठवं काहीच हरकत नाही. हा चालतंय. विजयाताई नाहीयेत म्हणजे आता आपण छायाताईंकडे जाऊ. हो सर. घरात भोजन घरात वडील भोजन करीत आहेत. हम्म, घरात म्हणजे गृहे हम्म. वडील जनकम ज- भोजनम करोति. जनक जनक गृहे जनकः भोजनम करोति. हा जनक करताय की नाही पुल्लिंगी. हो हा हो आणि माझ्या मते तुम्ही एक आम्हाला क्रियापद चालवून दाखवणार होतात काल. आठवत हो आहे सर. छायाताई. हा हो हो सर. चला करा बघू कुठलंही तुम्हाला जे आवडेल ते क्रियापद करा जे तुमचं फेवरिट असेल ते. मी एक दोन लिहिले काल मी प्रॅक्टिस हा म्हणून हे करायला पाहिजे मग म्हटलं. तेच वाचून दाखवलं तरी हरकत नाही. चालेल. अहं पलयामि, आवाम पलयामः, वयम आ, पल पल पालयन्ति. पल पल म्हणजे काय कुठला धातू पाल तुम्हाला चालवायचा आहे. पाल कालच्या याच्यात झालं होतं आपलं. हा पण आम्हाला आता सांगा ना मग आपण आता तुमच्या स्लाइड मध्ये जाऊ आपण आणि आम्हाला सांगा तुम्ही कुठला धातू हो केलाय. हो हो. हा धारयती होता. हा कथयती होता. हा पालन करणे. क्षालयती. हा पालन करणे. पालयती. हा ठीक आहे आता लक्षात आलं. आता पालन. आता करा तुम्ही. अहम पालयामि, हा आवाम पालयाम, हम्म वयम पालयन्ति. त्वं पालयसि, हम्म युवां पालयत, यूयं पालयथ. हम्म सः पालयति, हम्म तौ पालयन्ति, ते पालयाथः, पालयामः. नाही ताई. हं. बर आता तुम्ही प्रथम पुरुषामध्ये परत चुकी करताय. प्रथम सह पालयति, हं. तौ पालयतः. पालयतः. बरोबर. हो. ते आणि ते पालयन्ति. पालयन्ति. बर आता मग हो दुसरा सर. केलाय तोही चुकलाय का मग तुमचा. हं. वाचून घेतली मी. हा चुकीचं असलं तरी वाचा आपण बरोबर करू. हो. दुसरा घेतला आहे उपशंती, उपविशंती. काल आपण टाकलं होतं वाटतं. बर याच्यात ठीक आहे चला टाकलोय. हरकत नाही उपविशन चालवा मग. अह उपविशन्ति. ताई अहम उपविशंती होईल का. उपविशती. अहम म्हणल्यावर तुम्ही काय करणार. मी करते. बरोबर आहे. अहम उपविशामी. विशा. अहम उपविशा.
मी बसते ना, अहम उपविशामी. अहम वदामी जसं होतं तसंच अहम उपविशामी होईल की नाही, हा होईल की नाही ताई? हो. हं. माझा पण इथे थोडासा गोंधळ होतोय सर क्रियापदांमध्ये. पण जास्तीत जास्त लिहून आणि वाचन असं दोन्ही काम बर, करते आता. आणि मी तुम्हाला जर अजून एक ही गोष्ट करायला प्रोत्साहन देईन की तुम्ही सोडवा आणि त्याचा फोटो ग्रुपवर पाठवा. चालेल. म्हणजे काय होईल की एकतर मला जर का चुका दिसल्या तर मी सुधारेन, किंवा इतर कोणाला जर का चुका दिसल्या तर आपण विद्यार्थी एकमेकांच्या चुका सुधारू शकतो बरं का. हो सर, चालेल ना. हा, आणि ही इतर विद्यार्थ्यांची पण जबाबदारी असते की आपल्या सह अध्यायी जो असतो त्याच्या हा चुका सुधारणे हे आपलं कर्तव्य आहे. कारण की त्याची प्रगती ही आपलीही प्रगती असते. हो सर. त्यामुळे मी इतरांना सगळ्यांना देखील प्रोत्साहित करू इच्छितोय की तुम्ही एकमेकांच्या शंका एकमेकांनी सोडवायच्या आणि चुका लक्षात आणून द्यायच्या. चालेल ठीक. सर. हा, त्यामुळे छायाताई आणि तुम्हाला हे पण माहितीये ना की अपर्णाताई बर्व्यांनी अ, कळवलंय की त्या ज्यांना ज्यांना थोडीफार मदत लागेल त्या हो करू शकतील हो म्हणून. हो सर. मग तुम्ही तर निसंकोचपणे अपर्णाताईंशी संपर्क करा. हो सर, नक्कीच. हा, त्यांनाही मी तुम्हाला माझा फोन नंबर दिसतो का छायाताई? हो हो दिसतोय सर मॅडम. पाठवते मी तुम्हाला, हा पण काही अडचण आली तर विचारेल, आणि हो काही जर लिहिले तर पाठवते तुम्हाला. मग माझ्या हो काही चालेल. चुका असतील तर ते मला सांगा. हो चालेल, नक्की. नक्की नक्की. हो सर. ठीक आहे. मग आपण आता पुढे जाऊ. हो सर. हा, घरात वडील भोजन करत नाही झाला. आता दुसऱ्या आहेत लताताई कुलकर्णी, आज आल्या नाहीत माझ्या मते. आले सर, आहे सर. अच्छा, सॉरी, तुम्ही पहिले आला होता. सॉरी, तुम्हीच हो जय हो गुरु मला आले. सगळ्यात पहिल्यांदा म्हणलात. हो 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 आले सर. 9वं हो, वाक्य 9 आहे, वाचायचं. बरोबर आहे. आणि उजव्या बाजूला बघू नका ताई. बर. कृष्णाचे वस्त्र पिवळे आहे. हम्म. कृष्णाचे म्हणजे कृष्ण कृष्ण कृष्णस्य हा. कृष्णस्य वस्त्र म्हणजे वस्त्रम हम्म. पिवळे हम्म. पिवळे म्हणजे पितम आहे हा म्हणजे हा असते. हा, तर हे पी दुसरं पाहिजे, पितम, दीर्घ हा पाहिजे. पाहिजे. कारण की तर आठवतंय का आपण कृष्णाचे पीतांबर म्हणतो. हो पीतांबर तांबर म्हणजे काय? अंबर म्हणजे वस्त्र, पिवळे वस्त्र. कृष्णाचे वस्त्र पिवळे आहे. कृष्णस्य वस्त्रम पितम अस्ति. पीतम अस्ति म्हणायचं. पीतम पीतम, म्हणजे पीचा उच्चार लांबवायचा जरा पूर्ण, थोडा. पूर्ण उच्चार करायचा. पीतम. हा, त्याला पाय मोडायचं नाही. नाही, पाय मोडलेलाच आहे पीतम, पण अच्छा, पीतम. दीर्घ उच्चार, पीचा दीर्घ हा, उच्चार करा. असे उच्चार ना तुम्ही आजपासून ना सगळे लोकांना मुद्दामून दीर्घ पीतम करत जा. पीतम असं मचा शॉर्ट करायचा, पण पीतम. पीतम, करेक्ट. बरोबर. तर आता मी बघा. काल सर हा, बोला. बऱ्यापैकी ते धातू लिहून त्याची क्रियापदे लिहिले. बर, मग तुम्ही एखादा केला असेल तर तो वाचा. हो, बरेच केलेत मी. आता मी एक मनाने वाचते. हो, अगदी न बघता वाचा. म्हणा, चालेल. कुठला तुम्हाला वाचू पाहिजे तर? तो, तुम्हाला जे आवडेल तो. लिखती वाचू का? अगदी चालेल. लिख म्हणजे लिहिणे. हम्म. अहम लिखामी. हा. आवाम लिखा वह. हा, करेक्ट. लिखा वह, वा म्हणजे लिखा वाव टाकायचं ना. लिखावह, बरोबर आहे. आणि युयम नाही, आवम नाही, वयम लिखा मह. बरोबर. नंतर वरती त्वम. त्वम लिख सी. हा,
त्वम लिखसी, मग इकडे पुढे यु युयम युवाम युवाम हा युवाम लिखथ तर लिखथ. लिखथ, करेक्ट, अगदी बरोबर. आणि पुढे तिसरं युयम लिखथ, नुसतं थ. बरोबर. हा पुढे पहिलं सह लिख लिखती हा लिखती. बरोबर. दुसरं सह नाही आता सह कुठं झालंय ना. आता तो 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 तऊ आता तऊ म्हणायचं. तो तऊ तो लिख त नाही लिखत लिखत तह. तह. हा आणि शेवटचं ते ते लिखंती. बरोबर. तर असे मी सगळे 20 एक लिहून काढले. हा छान म्हणजे छान. तर बऱ्यापैकी आता मला हे जमतंय. आता बरोबर आहे. विभक्तीला जरा खूप लक्ष द्यावं लागेल. विभक्ती अजून मला आता हे तर म्हणजे पहिल्या पाठातलं होतं आपलं हे सगळं, बरोबर आहे. पहिल्या परीक्षेतलं. ते बरोबर आहे. आता जास्ती जमायला लागले आता. असंच होणार होतं दरवेळेला. आपण पुढे गेलो की मागच्या इयत्तेतलं हा आपल्याला जास्तीत जास्त, कारण की हा त्यावेळेपर्यंत ते आधीच सगळं काल पचलेलं असतं काल आपल्याला. बऱ्यापैकी वेळ मिळाला तर मी हे पूर्ण लिहून काढलं आणि छान चेक केलं पण ताई. केलं सगळं. आणि आता बऱ्यापैकी मला ते मनाने येऊ शकतंय. चांगली गोष्ट आहे. खूपच छान. चालेल, आपण पुढे जायचं का ताई? हो. हा पुढे कोण आहेत आता? एकदम अपर्णाताई असतील. माधवीताई धसे आल्यात का? नाही, मला माधवीताई धसे पण खूप दिवस झाले दिसत नाहीयेत बरं का. बर सर ठीक आहे. वाचू? हो हो नक्कीच. मी आहे ना माधवी दळवी. हो पण धसे तुम्ही म्हणते. अपर्णाताई नंतरच्या माधवी आहात. बर हा बर ठीक आहे. अपर्णाताईच्या आधी माधवीताई धसे होत्या. ओके. हा हा अपर्णाताई. तो तेथे काय करतो? सह तत्र किम करोति. अगदी सोपं होतं. हो सोपं आहे. ओके. हा माधवीताई दळवी. मी तेथे काही करणार नाही. हम्म करणार नाही म्हणजे भविष्यकाळ. अगदी बरोबर. ओके. मी अहम तेथे तत्र काही अहम तत्र करणार नाही. करिष्यामी करिष्यामी. न बरोबर आहे. करिष्यामि. न न करिष्य मी तेथे काही करणार नाही. न करिष्य अहम तत्र न करिष्यामी. अहम तत्र किम न करिष्यामी पाहिजे. किमपि आणि न इकडे करिष्य किमपीची गरज नाही, कारण की काहीही असं नाहीये किंवा काही सुद्धा अशा अर्थी नाहीये इथे. मी तेथे काही काही करणार नाही. हम्म. हे जर का मी तेथे काहीही करणार नाही असं असतं तर किमपी केलं असतं, अपी वापरलं असतं इथे. त्यामुळे ते दुरुस्त. काहीसाठी काय शब्द वापरायचा? किम. किम. मी तेथे काही करणार नाही. ओके. किम हम्म, किम न करिष्यामी. ओके. हम्म. हम्म. तर तुम्हाला काही आणि काहीही यातला फरक कळला का? किम आणि किमपी. हो. किम म्हणजे, पण किम म्हणजे काय पण होतं ना? काय काही असं कॉन्टेक्स्ट मध्ये येतं ना ते. हम्म. तू ठीक आहे ति ठीक आहे. तू तिथे काय करशील, त्यावर उत्तर तुम्ही काय द्या? मी तेथे काहीही करणार नाही. काहीही किंवा काही करणार नाही. बरोबर आहे. हो. संस्कृत मध्ये लगेच प्रश्न विचारायचा आपणच त्या वाक्याचा, आणि मग आपल्याला तसंच तसं उत्तर येतंय का बघायचं. ओके. हा चालेल. निशिगंधाताई हा 12वं वाक्य. हो हो. तुम्ही माझ्या बरोबर चलणार नाही काय? तुम्ही अनेक वचन आहे, म्हणजे त्वम युवम यूयम हम्म, मया सह हम्म. न चलिष्यथि. नाही हा नाही 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 चलिष्यथी तर नाहीच होणार. चलिष्यथ अनेक वचन असल्यामुळे ते
आणि पुढे युयम किम पाहिजे ना. किम हा किम हा हा चलणार आता नाही काय हा आता इथे अगदी आपण शब्दशः भाषांतर केलं ना तर चलणार नाही काय म्हणजे चलिष्यथ, बरोबर हा आहे. पण हो आता इथे चलणार नाही याचा जास्त, चलणार नाही हे खूप गोंधळ टाकणारं क्रियापद आहे बरं का मराठीमध्ये. कारण की इथे जे चलिष्यथ जे आहे ना तर त्याला चालणे असा त्याचा अर्थ होतो हा आणि हे चलणार नाही आणि म्हणजे हे बरोबर चलणे येणे आहे. हा म्हणजे बरोबर बरोबर येणे जाणे. तू माझ्या तेच बरोबर कळत येणार नव्हतं हा नाहीस काय, बरोबर आहे असं खरं वाक्य पाहिजे मराठीत. हम्म आणि मग त्याचं मग आगमिष्यथ होतं. हा चल ये बरोबर आहे तेच जरा गोंधळात टाकलंच होतं थोडं आम्हाला हा ते चालणार, तू माझ्या बरोबर चालणार नाहीस का म्हणजे तुम्ही आणि तुमची मैत्रीण समजा सकाळच्या बागेमध्ये फेरफटका मारायला गेलाय आणि मैत्रीण दमली आणि दगडावर बसली, तर त्यावेळेला तुम्ही काय म्हणणार, तू माझ्या बरोबर चालणार नाहीस काय. ते ठीक आहे मग तिथे चलिष्यथ झालं हो असं. ते ठीक आहे बरोबर. मी तुम्हाला एक सिच्युएशन दिली म्हणजे कळतं आपल्याला की आपण कुठे कुठला क्रियापद वापरायचं. या वाक्यामध्ये द्विवचन पण चाललं असतं ना? कुठलं, हो का चाललं असतं बरं. तुम्ही दोघं हा आता आपण कसं म्हणतो की तुम्ही सहन दोघं, आता समजा कपिलजी तुमच्या समोर मी आणि माझी पत्नी राधिका उभी आहोत दोघ जण. हा कल्पना करा. हम्म. आणि तुम्ही आमच्याशी बोलताय, तुम्ही तिसरी व्यक्ती आहात आणि मी आणि माझी बायको या दोघ जण आहोत. तुम्ही काय म्हणाल, तुम्ही दोघं माझ्या बरोबर चालणार नाही काय. मग प्रत्येक वेळी दोघं त्यावेळेला म्हटलं जात नाही पण ते मराठीचा बोली प्रॉब्लेम येतो, भाषेमध्ये म्हणलं जात नाही मराठीमध्ये तसं, कारण म्हणून की विचारलं. मराठीमध्ये द्विवचन नाहीच आहे. हा बरोबर त्या आहे द्विवचन हा प्रकारच मराठीमध्ये नाही. सगळी ठिकाणी आपल्याला बहु तुम्ही दोघं 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 म्हणत बसावं लागतं. अच्छा अच्छा ओके हा ठीक आहे कळलं. आणि याला ना थोडीशी आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे बरं का. म्हणजे ती म्हणजे तुम्ही बऱ्याच लोकांनी अध्यात्माचा अभ्यास माझ्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात केलेला असणार आहे. पण द्वैत आणि अद्वैत हे दोन शब्द ऐकलेत का तुम्ही. होय हो सर हो हा सर म्हणजे दुजाभाव किंवा दुजाभावाचा अभाव, हम्म. बरोबर आहे. मग तेव्हापासून संस्कृत मध्ये दोन गोष्टींना खूप महत्व आलं की द्वैत म्हणजे दोन, तू आणि मी वेगवेगळे, आणि अद्वैत म्हणजे आपण दोघे वेगळे नसून आपण एकच आहोत. हो आणि म्हणून संस्कृत भाषाकारांनी देखील द्वैत हा सहज भाव असतो कुठल्याही मनुष्य प्राण्याचा, आणि म्हणून त्याला एक वेगळं स्थान देऊन ठेवलेलं आहे. आणि म्हणून संस्कृत भाषाकारांनी द्विवचन हा एक कन्सेप्ट आणलेला आहे. हा त्याचा जरा थोडस आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे. द्वैत आणि अद्वैत हा प्रकार इतर कुठल्याही संस्कृतींमध्ये नाही. आपण सगळे एकच आहोत हा प्रकार फार कमी आहे इतर कुठलाही सनातन धर्म सोडला तर. चालेल, आपण पुढे जाऊयात. तर आता कोण झालं होतं, माधवीताई दळवी, मी नाही झाले निशिगंधाताई झाल्या होत्या. हो सीमाताई आल्यात ना. हो आल्यात, बरोबर आहे. हो मगाशी त्यांचं म्यूट होतं. हा 13वा घेता का ताई. हो ते माझ्या सह तेथे येतील का नाही विचारलेलं का आता इथे. आता तेथे येतील. बघा ना, तुम्ही हा हेल काढून जर का हाच प्रश्न विचारला तर तुम्हाला कळतं ना. आणि भाषा फोनेटिक ठेवायची नेहमी. म्हणजे हे तिथे उत्तर नाही का, तुम्ही माझ्या बरोबर चलणार नाही काच हे उत्तर नाहीये, कारण त्यांनी क्वेश्चन मार्क केलाय ना. करेक्ट, बरोबर आहे. पण आपण तुम्ही बघा ना, तुम्ही माझ्याशी बोलताय, तू माझ्यासह हा येशील, हा असं जर का ह्या हेल काढून तुम्ही बोललात तर मला कळतं की हा प्रश्न मला विचारताय तुम्ही. भाषा ही बोलायसाठी असते, म्हणूनच आपण हेल काढायचे असतात. म्हणजे ज्याला आपण आवाजाचं मॉड्युलेशन म्हणतो ना, ते अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर.
हा करा. ते आता ते माझ्यासह म्हणजे तेथे, ते म्हणजे अं, ते बरोबर ते माझ्या म्हणजे मया सह बरोबर आहे. तत्र सहला तृतीयची अपेक्षा आहे म्हणून हा मया झालं. मया झाला ते मयासह तेथे म्हणजे तत्र हम्म येथील ना आगमिष्यन्ति बरोबर आहे. कारण की ते हे प्रथम पुरुषी बहुवचनी झालं. बरोबर हा करता हा मग वाक्यातला हे करता ते आहेत. बरोबर. ते आहे त्याच्यामुळे ते येणार आगमिष्यन्ति बहुवचन आगमिष्यन्ति. बरोबर. चालेल. पुढे 14वा आपण बघू. आता माझ्या मते कपिलजी नाही सॉरी विजयंतीताई जोशी आज नव्हत्या, म्हणजे विद्याताई तेंडोलकरच आहेत. विद्याताई आल्यात ना? का बरं मी विसरतोय? मग नसतील तर मग आपण एकदम कपिलजी कडे जाऊया. तुमचा विद्यार्थी शाळेत गेला काय? अं, विद्यार्थी छात्रः बर. शाळेत म्हणजे विद्यालयम, छात्रः विद्यालयम. आता इथे तुम्हाला हे जे गेला हे जे भूतकाळी रूप आहे ना ते गतः झालेलं आहे बरं का. हे तुमचं अजून झालेलं नाही. आणि याचं कारण काय सांगतो, मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी म्हणलो होतं बघा की सर शेवट तुम्हाला हे भूतकाळी काही जी रूप असतात ती पाठ्यक्रम संपल्यानंतर शिकवणार आहेत स्वतः. आणि आपण तेवढ्यासाठी माझ्या मते 5वा पाठ का कुठला तरी पाठ आपण गाळला पण होता. चौथा का 5वा असा काहीतरी गाळला होता मला आठवतंय. आणि त्याच्यामुळे हे वाक्य आलेलं आहे खरं इथे. म्हणजे आपण जेव्हा 9व्या पाठामध्ये येतो तेव्हा अशी अपेक्षा होती की तुम्ही 4था पाठ शिकला असाल म्हणून हे वाक्य इथे बरोबर आहे. पण खरं बघायला गेलं तर हे वाक्य तुम्ही 4था पाठ आता सर जे घेतील त्यानंतर तुम्ही करा. ठीक आहे. त्यामुळे आता आपण हे बाजूला ठेवू. आता नुसतंच लक्षात ठेवा गतः म्हणजे गेला असं भूतकाळी रूप आहे एवढंच आत्तापुरतं लक्षात ठेवा. ओके. ते युष्माकम कुठून आलं? हा तुमचा ना अनेक षष्टी अनेक वचन आहे ना ते देखील तुमचं अजून व्हायचंय. ओके. हा म्हणजे ते झालंय ना युष्माकम तुमचं. तस्य तयोः तेषां तस्य वगैरे तुमची सहची झालेली आहेत. अजून हा हा नाही आलाय. नाही अजून व्हायचंय म्हणून तर काही काही जरा थोडेसे ना आता तुमचा युष्माकम त्वमचं जे ना ते तुझं तर ते युष्माकम म्हणजे तुमचं अशा अर्थी. त्वम मी एक हे जे सांगू का? सर्वनाम आहे ना त्याच आहे हे. बर ठीक आहे. मग तो धडा झाल्यावरती परत येईन या वाक्याला. हा चालेल. पण आता इतर तरी शब्द तुमचे बरोबर तुम्हाला कळलं. छात्र कळला, पाठशालाम किंवा विद्यालयम आणि किम एवढं जरी कळलं तरी आत्ता भास आहे. बर. हा पुढे कोण होतं आता रुपालीताई? तो घरी केव्हा येईल? सह घरी म्हणजे गृहे सप्तमी. केव्हा कदा आगमिष्यति. बरोबर आहे. सह गृहे कदा आगमिष्यति. अगदी बरोबर. 16वं वाक्य कोण घेणार आहेत आता? विशाखाताई आहेत. तो भोजनाबरोबर तूप खातो. तो म्हणजे सह आणि भोजनाबरोबर मग आपण इथे सह वापरायला पाहिजे. आणि मग म्हणून मग ते तृतीय भोजनेन सह तूप आणि ते घृतम कारण द्वितीय ते कर्म आहे. खादती सह खादती.
बरं, सह खादती म्हणून सह भोजनेन. आता इथे सहम हा देखील शब्द चालतो, सार्धम पण चालतो.